लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर इथल्या सद्गुरू बाळूमामा देवस्थानमध्ये ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि बाळूमामा देवस्थान समितीचा कारभार प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी केली आहे। विधिमंडळात आलेला विषय जर पाहिला तर बाळूमामा देवस्थान कुठेतरी सरकारच्या ताब्यात जाण्याच्या दिशेने आम्हाला दिसतंय। ज्या ठिकाणी आजपर्यंत सरकारनं मंदिरं ताब्यात घेतली, शिर्डीचं मंदिर असू द्या, पंढरपूर असू द्या, तुळजापूर असू द्या, महालक्ष्मी असू द्या, अशा अनेक ठिकाणचा कारभार किती व्यवस्थित चालू आहे, कुठं भ्रष्टाचार थांबलाय। त्यामुळं जे सरकारी अधिकारी नेमले जातील, जे प्रशासक नेमले जातील या ठिकाणी, असं म्हणजे अन्य ठिकाणच्या गोष्टी त्यांना सांभाळता येत नाहीत, या ठिकाणी या गोष्टी कशा सांभाळतात त्या। म्हणजे आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की कुठलंही मंदिर हे सरकारच्या ताब्यात जाता कामा नये। सरकारनं जे कोणी भाविक भक्त असतील, बाळूमामांचे भाविक भक्त असतील, प्रामाणिक भाविक भक्त आहेत, यांच्या नियंत्रणात ते मंदिर द्यावं आणि या सर्व गोष्टींच्या मागणीसाठी, मंदिराचं सरकारीकरण होऊ नये या मागणीसाठी 17 जानेवारीला बुधवारी आपण गारगोटी तहसीलदार कार्यालयाच्या या ठिकाणी बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलन त्या ठिकाणी करतो आहे आणि पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात नसेल किंवा महाराष्ट्रातून असेल, बाळूमामांचे भक्त, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान 17 जानेवारीला गारगोटी इथल्या क्रांतीज्योती चौकात होणाऱ्या बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलनात बाळूमामाच्या भक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन घनवट यांनी केलंय। यावेळी बाळूमामा हलसिद्धनाथ सेवेकरी संस्थेचे अध्यक्ष निखिल मोहिते, हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत आणि सद्गुरू बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समितीचे समन्वयक बाबासाहेब भोपळे उपस्थित होते।